आज सकाळी लवकर उठलो आणि म्हटलं आज लवकर शेतामध्ये जायचं आहे, कारण काल संध्याकाळी खूप पाऊस पडलेला होता. त्याच्यामुळे प्लॉटकडे जाणं झालं नव्हतं. तर पाहायचं होतं की उत्सुकता बी होती आणि थोडी भीती बी वाटत होती मनात की प्लॉटचं काही नुकसान तर झाले नसेल. ड्रॅगनला पाऊस खूप चांगला असतो, त्यामुळं ड्रॅगनला पाऊस पडल्यानंतर खूप कळ्या लागतात. त्याचाही आनंद होता. इथले आता दररोजचं गायांचं वगैरे नियोजन बघून शेतातल्या कामाला सुरुवात करायची होती. पण त्याच्या आधीच ह्या महाराजांना थोडं भेटून जावं लागतं आहे. हे महाराज यांना घेऊन जाणं सोपं नाही तेवढं. मनात खूप प्रश्न होता की ह्या प्लॉटचं तर काही नुकसान झालेलं दिसत नव्हतं. इथून पुढं वरच्या प्लॉटला जायचं होतं. तो ट्रेलीचा प्लॉट होता. त्या ट्रेलीच्या प्लॉटचं काही नुकसान झालं तर नसेल ना, हा मोठा प्रश्न होता. आणि त्या कारण गेल्या वर्षी ट्रेलीच्या प्लॉटचं खूप नुकसान झालं होतं. त्यामुळे मनात खूप प्रश्न होते. ते सगळा विचार करून मी त्या प्लॉटकडे जायचा निर्णय घेतला. आणि जायच्या आधी म्हटलं शेणखताचं वगैरे काही नियोजन करून जावं लागेल, कारण दुपारी शेणखत टाकायचं आमचं नियोजन होतं. पण त्याच्या आधी म्हटलं युनिफॉर्म चेंज करून जावं, कारण युनिफॉर्म चेंज केल्याशिवाय कामाला सुरुवात करायचं खूप अवघड होते. त्यामुळे शेडमध्ये गेलो आणि युनिफॉर्म चेंज करून घेतला. आता चला कामाला सुरुवात करायची. त्यामुळे वरच्या प्लॉटमध्ये जायचा विचार होता. पण त्याच्या आधी कालचं काम कंप्लीट करायचं राहिलं होतं. तो विमानात खूप मोठा प्रश्न होता की हे काम कधी कंप्लीट करून. हा शेणाचा ढिगारा, याचं काम आपल्याला आज कंप्लीट करायचं आहे. आणि हा वरच्या प्लॉटमध्ये आणि खालच्या प्लॉटमध्ये दोन्ही प्लॉटमध्ये आपल्याला याचं शेणखत टाकायचं आहे. सुरुवात झालेली आहे. वरती आलो होतं तर कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं दिसत नव्हतं. ते पाहून जरा थोडा आनंद वाटला. पण कामाचं बी लोड होता, त्याचंही कामाचं नियोजन करायचं होतं. हे काम करता करता आज आम्हाला दुपार झाली. दुपारपर्यंत आमचं बऱ्याचपैकी शेणखत टाकण्याचं काम निम्म्या प्लॉटचं झालेलं होतं. ट्रॅक्टर घेतल्यापासून कामाचा थोडा ताण कमी झालेला आहे. आणि अशा प्रकारे ट्रॅक्टरने आम्ही शेणखत टाकतो. त्याच्यामुळे खूप फायदा झालेला आहे. जर तुम्ही हे शेणखत टाकत असाल तर अशा पद्धतीचं तुम्ही गाडा वगैरे बनवून घ्या. ट्रॅक्टरला खूप मदत होते. त्यामुळे तुमची बचतही होते मेहनतीची आणि जास्त लेबर पण लागत नाही. आम्ही हे सगळं घरच्या घरीच टाकत आहोत. मागच्या 4 वर्षात आम्ही आज पहिल्यांदा शेणखत असं हाताने टाकलेलं आहे. अशा प्रकारे दिवसाचे काम संपवून आता संध्याकाळचं रुटीन चालू झालेलं आहे. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.